वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून आज प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कल्याणकारी मंडळाचे सभासद ID कार्ड वितरण करण्याचा प्रोग्राम होता आणि सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांना याचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे प्रयत्नाने आज आम्ही एक निषेध म्हणून तोंडावर काळ्या पट्ट्या लावून माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी निरपगार साहेब यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिले की निवेदनाचा विषय हे होता की जे कल्याणकारी मंडळ त्याला आम्ही 2024 पासून या कल्याणकारी मंडळाची फी मात्र ₹1 करावी। 800 रुपये हे चालकांना सोसणार नाही आणि 800 रुपये खूप जास्त फी होते। याच्या विरोधात आम्ही एक मूक मोर्चा आज घेऊन आलो होतो आणि साहेबांना भेटल्यानंतर साहेबांना आमची एकच विनंती होती की आपण या कल्याणकारी मंडळाच्या मार्फत फक्त सर्व रिक्षा चालकांना वार्षिक एक गणवेश किमान एक गणवेश तरी तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून देण्यात यावे। जर तुम्ही एवढा गणवेशही देऊ शकत नाही तर मग कल्याणकारी मंडळाचा फायदा काय, असं प्रश्न आम्ही साहेबांना विचारले आणि याची नोंद ही साहेबांनी घेऊन घेतलेली आहे। पुढे ते परिवहन कार्यालयापर्यंत पाठवणार आहे। तर आमचा मुद्दा एकच आहे की आपण जर 800 रुपये भरत असेल तर आपल्याला किमान एक सवलत कोणती तर शासनातर्फे कल्याणकारी मंडळातर्फे मिळायला पाहिजे, ते वार्षिक मिळायला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून गणवेश, साधा गणवेश जरी द्यायचा असेल तरी पण गव्हर्नमेंट देऊ शकत नाही का, म्हणजे आपला पैसा फक्त 200 कोटी रुपये जमा होणार आहे। साहेबांनी सांगितले पुढे आम्ही याची दखल घेऊन पुढे मंत्री साहेबांना पाठवू आणि याचं हे करू म्हणून, आणि चांगला प्रतिसाद मिळाला। आमची मागणी जी होती एक ठोस प्रकारे मागणी आहे, चालकांच्या भविष्यासाठी, चालकांच्या उन्नतीसाठी, चालकांचा फायदा होण्यासाठी आम्ही हे रस्त्यावर उतरलेले आहे। फक्त कल्याणकारीचं गाजर बघून आपण जर हे सभासद होत असेल तर आपल्याला येणाऱ्या भविष्यात याचं नुकसान होणार आहे। आपले 800 रुपये कष्टाचे 800 रुपये ते 800 रुपये वाया जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न 2 वर्षापासून करत आहे आणि महासंघाला यश मिळालेलं आहे। किमान 17,000 रिक्षा चालक सोलापुरात असताना देखील फक्त 199 सभासद झालेले आहे। हे महासंघाची उपलब्धी आहे। महासंघाने केलेले आव्हानाला प्रतिसाद म्हणून चालकांनी आम्हाला साथ दिलेली आहे। याचाच एक भाग म्हणून आज आम्ही साहेबांना पण सांगितले की यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत लोक चालक सभासद होणार नाही।